सांगलीतील महासंस्कृती महोत्सवात वैशाली सामंत यांच्या लाईव्ह कार्यक्रमात हजारो सांगलीकर रसिक मंत्रमुग्ध। सांगलीत रविवारी सायंकाळी महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध पार्श्वगायिका वैशाली सामंत यांच्या गाण्याने सांगलीकर रसिकांना मंत्रमुग्ध केले। महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागाने सांस्कृतिक कार्य मंत्रालय आणि सांगली जिल्हा प्रशासन आयोजित महासंस्कृती महोत्सवात सादर झालेल्या वैशाली सामंत यांच्या या लाईव्ह कार्यक्रमाचा हजारो सांगलीकर रसिकांनी लाभ घेतला। वैशाली सामंत यांनी आपल्या अनेक लोकप्रिय गाणी सादर केली, शिवाय गवळण सादर करीत सर्वांची मने जिंकली। त्याचबरोबर यावेळी टाळ्यांच्या गजरात सांगलीकर रसिकांनी दाद दिली। कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील, उपजिल्हाधिकारी दीपक शिंदे, आशिष बारकुल, अजय पाटील, महापालिकेचे उपायुक्त राहुल रोकडे, सहाय्यक आयुक्त सचिन सागावकर, मानसिंग पाटील, आरोग्याधिकारी डॉक्टर रवींद्र ताटे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते। महासंस्कृती महोत्सव आयोजित केल्याबद्दल प्रथम मी महाराष्ट्र राज्य शासनाच्या सांस्कृतिक विभागाला आणि सांगली जिल्हा प्रशासनाला धन्यवाद म्हणू इच्छिते की हे खूप छान जमून आलं आहे आणि आत्ता जो माहोल होता सांगलीमध्ये फार छान वाटलं मला। मोठ्या संख्येने आत्ता प्रेक्षक उपस्थित होते आणि माझ्या प्रत्येक गाण्याला खूप सुंदर दाद दिली, त्यामुळे हा एक लक्षात राहण्यासारखा कार्यक्रम मला महासंस्कृती महोत्सवाने दिला। त्याबद्दल संचालकांची, मुनगंटीवार साहेबांची मी मनपूर्वक आभारी आहे। असे कार्यक्रम वारंवार व्हायला हवेत असं वाटतं। काल सोनाली कुलकर्णी यांनी सुद्धा सांगितलं की राजाश्रय मिळाल्याशिवाय कलाकार मोठे होणार नाही। किती छान। तर काय वाटते आता सरकार तुम्हाला घेऊन काम करते किंवा सरकार आनंद आहे की कलाकारांना आम्हाला आमची कला सादर करण्याचा एक सरकारनेच एक छान आम्हाला स्टेज उपलब्ध करून दिलेला आहे। आता बघा आज मला त्यामुळे इतकी माझी सगळी नवीन गाणी आहेत ती सांगलीकरांसमोर गाता आली। सो हे वारंवार व्हायला पाहिजे। अशा कॉन्सर्ट्स किंवा असे कलाक्षेत्राला जपणारे असे विविध कार्यक्रम व्हायला पाहिजेत। आत्ता इथे जी मुलं आलेली प्रत्येकजण इतक्या उत्साहाने भरलेल्या होत्या मुली सगळ्या की आम्हाला गायचं आहे, करायचं। हे स्टेज कळत नकळत प्रत्येक जिल्ह्यातनं असे कलाकार त्यांना एक स्फूर्ती मिळेल। शो कसा असला पाहिजे, काय होतं हे सगळं शिकतच कुठे ना कुठेतरी ते कलाकार व्हायची इच्छा निर्माण होते। तर हे खूप पॉझिटिव्ह आहे, खूप सुखद आहे। 10वी-12वीच्या परीक्षेत सुद्धा ऐका दाजीबा गाणं ऐकण्यासाठी आता विद्यार्थ्यांची संख्या असेल, मुलामुलींची संख्या असेल, आज या गाण्याला सुद्धा भरपूर होती। कसं वाटतं तुम्हाला? माझ्या मायभूमीने, माझ्या महाराष्ट्राने केलेलं हे माझ्यावर प्रेम आहे। 20 वर्ष झाली ऐका दाजीबाला आणि पुन्हा एकदा ऐका दाजीबानी डोकं वर काढलं आहे। मला खूप आता सोशल मीडिया आणि हे सगळं कनेक्ट सगळे बदललेत। आमच्या जेव्हा ऐका दाजीबा रिलीज झालं तेव्हा सोशल मीडिया नव्हती, तेव्हा आता पुन्हा एकदा सोशल मीडियाद्वारे माझे चाहते मला कनेक्ट करत असतात, रील्स काय पाठवतात, तर खूप छान वाटतं आणि मुलं एन्जॉय करतात। आज आपण बघितलं ना किती एन्जॉय केलं सगळ्यांनी। तर मला फॅमिली ऑडियन्ससाठी गायला खूप आवडतं आणि मग त्या फॅमिलीमध्ये अगदी लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत ऐका दाजीबावर सगळे नाचतात, डोलतात, ते छान वाटतं। काही नवं आता उद्याच माझी ना, आता तुम्ही विचारलं म्हणून मी सांगते, एक संगीत दिलं आहे मी एका चित्रपटाला। कंचन अधिकारी यांची फिल्म आहे जन्मऋण नावाची आणि तो विषय फार सिरियस आहे। एक मुलगा आपल्या आईवडिलांना सोडून फसवून US ला निघून जातो, दुर्दैवाने खरी घडलेली घटना आहे। तर या गोष्टीवर बेतलेला हा चित्रपट आहे ज्याचं मी म्युझिक केलं आहे। उद्या रिलीज होत आहे, मी आणि सुदेशजी गायलो। तर असं देवकृपेने म्हणा किंवा माझ्या श्रोत्यांचा माझ्यावर जो विश्वास आहे, नवीन नवीन गाणी, नवीन नवीन संकल्पना। आत्ता मी आज एक वारागमंदी वार गायला आहे, तर हे सतत चालू आहे। नवीन फिल्म्स, नवीन नॉन फिल्मी, इंडिपेंडंट गाणी सतत चालू आहे। तर श्रोते हो, अशीच कृपा राहू दे, असंच प्रेम। 4 दिवस हा आपलं सांगलीकरांना आव्हान राहील। अरे मी आत्ता जे बघितलं आहे की सांगलीकरांनी ज्या तऱ्हेने प्रत्येक गाण्याला त्या गाण्याचा जो मूड आहे तो मूड सांभाळत दाद दिली आहे, हे फार महत्त्वाचं आहे। तर मला खात्री आहे की हा सगळा महोत्सव एक यादगार महोत्सव राहणार आहे आणि पुढच्या वर्षी मी एक कलाकार म्हणून आणि सांगलीकर एक श्रोते म्हणून पुन्हा एकदा या कार्यक्रमाची वाट बघू। ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली।